हो तात्या, काय शोधताय ते पंचांगात? तुझी कुंडली पाहतोय राजू. माझी कुंडली? अरे कशाला? अरे तुझ्या लग्नाला ग्रहमान ठीक आहेत की नाही ते पाहतोय. पण गुरु आडवा आला आहे आणि शनी तुझ्या राशीत उभा आहे. शिवाय या बाजूला मंगल कोण मारतोय. एकूण काय लग्नाला ग्रह ठीक नाही. बरं झालं बुवा, कारण आता तुझ्या पुढे सुशीलबाईचं लग्न झालं होतं आणि त्यात माझ्या लग्नाची गडबड कशाला? आता उलटा सुलटा बोलशील ना तर तुझ्या दोन कानफाट लावून तुला इथंच उलटा करून टाकीन बघ. अरे त्या सुशीलची पाठ घेऊन एकदाचा झाला लग्नात तयार आणि उरकून टाकलं त्याचं लग्न त्या कुंदाबरोबर. तात्या, सुशीलच्या लग्नात किती मजा आली ना त्या वरातीत नाचताना. काय नाचलोय म्हणून सांगू त्या वरातीत. त्याला काय नाच म्हणतात? अरे गाढवाचा गोंधळ तो. सगळी नुसती पण बाबू आणि तुमच्या भाषेत म्हणायचं म्हणजे सगळा साला किचाट. आणि काय मग तुझ्या नादानं बांधलाय बंगला. अरे ते काय गाणं झालं आणि हा असला कसला तुमचा नाच. आमच्या तरुणांचं तुम्हाला कधी पटणारच नाही. जेव्हा तेव्हा तुम्ही त्याची चेष्टाच करणार. अरे आधी म्हातारे होतो म्हणून तर तुम्ही आज इथं दिसताय. पण राजू आपला सुशील कुंदला घेऊन कुठे गेला सकाळपासून? जेवणाचं निमंत्रण आहे त्यांना आणि तिकडेच गेलेत ती. बाकी तात्या काय मजाच मजा असते ना त्या नववधूवरांची. रोज पार्टीची आमंत्रण, सिनेमा पार्टी, ऐकण्या जंगल. अरे जंगल कसली कर्माची. अरे ही फक्त माझा 1 वर्ष बदल नंतर सगळा साधा गोंधळ. एक मूल झालं की यांचा नूर बदलत म्हणून समज. पोरं नाट्याव त्या आणि ही करणार. काय झालं माझ्या राजाला? काय माझा राजा रडतो? भूक लागली काय? आणि नायक गप्प बसला तर त्याच्या पाठीत थपाडा मारणार आणि वर्ण म्हणणार काय झालं मेलेला राणाला? झाला नसता तर बरं झालं असतं. कटकट मेल्याची. तू काय बघतोय? उद्या तुझं लग्न झालं ना तर तुला सुद्धा याचा अनुभव येईल. पण तात्या, मी काय लवकर लग्न करणार नाही. अरे लग्नापूर्वी सगळे असेच म्हणतात, नंतर मी भेटतात. पूर्वीचं सगळं विसरून जातात बघ. मी नाही तात्या विसरणार. आप देखो देखो. हा तुम करो हम बघतो. अरे तुला काय वाटलं मी कोकणी ताते असलो म्हणून मला हिंदी बोलता येणार नाही की काय? अरे 56 गावचं पाणी प्यायलेला हा ताते आहे. अरे शेंडीवाला असलो तरी मेंढीवाल्या मेंढरांपर्यंत ते कोचीवाल्या बाईपर्यंत आणि चमनगोटा करून हिप्पिकेस वाढवलेल्या बुवांपर्यंत सगळ्यांना अगदी एक जात मी चांगला ओळखून आहे बघ. तसं दिसतंय तुम्ही महावस्तात. काय म्हणाला? महावस्तात आणि मी चालू. तसं नाही होत तात्या. कुणी शर्मेने मान खाली घालावी ना असा रुबाब आहे तुझा आणि तसं कर्तृत्व आहे तुझं. झालं एवढंच, आणखी काही नाही. राजू, प्रत्येक माणूस चुकतो. अरे पण ती चूक कबूल करून माणसानं सुधारण्याचा प्रयत्न करायला नको का? तात्या, अजून माझं वय लहान आहे. अरे नुकतंच कुठं दारुण्यात मी पदार्पण केले. म्हणूनच सांगतोय बेटा, अरे आतापासून सावध राहायला शिक. तारुण्यात घडलेल्या चुका पुढे विस्ताराव्या लागतात माणसाला. हे बघ, सकाळची उडवून पाहिलं ना की क्षणभर चांदण्यांचा भास होतो आणि जीवनाचा प्रांतकालही असाच काव्यमय आहे. पण जेव्हा दुपारचं वरून रखरखीत ऊन खाली पडतं ना तेव्हा पायाखालची जमीन पायाला चटके देऊ लागते आणि मध्ये पोटात कावळे उडू लागतात
अरे तेव्हा सकाळच्या त्या कोवळ्या उन्हाची कोणाला आठवण असते का रे? अगदी तसंच आहे या आयुष्याचं. फार जपून चालावं लागतं इथं. काही कळलं का तुला? नाहीच कळणार. बरं, मी त्या साळवणकडे जाऊन येतो. कशाला? मला वाटतं जेवणाचं आमंत्रण आहे बहुतेक. अरे तुला त्या जेवणाच्या आमंत्रणाशिवाय दुसरं काही दिसतंयच काय? हे बघ, पुन्हा आली की तुला सांग मी जेवायला येतो म्हणून. तुम्ही परत कधी येणार? अरे आता ते तुला आताच कसं सांगू? अरे त्यांनी चहावर भागवलं तर लवकर येईल आणि जेवणासाठी थांबवलं तर थोडासा उशीर होईल. कळलं? हे बघ, घरात कुणीही नाही तेव्हा इथं तू नीट लक्ष ठेव. नाहीतर बसशील त्या आमच्या शेजारच्या मीना बरोबर चाकाड्या मारीत. अरे तुझा काय भरोसा? नाही जाता. तशी काही तुम्ही चिंता करू नका. सुशील येईपर्यंत मी इथून कुठेही जात नाही. मग तर झालं. हो ठीक आहे, मी येतो जाऊ. ठीक आहे, साळव्यांकडे तू जरा इथं लक्ष ठेव. आमचे तात्या म्हणजे तात्याच आहेत. सावंत पत्र घ्या आपलं. आता थांबू की जाऊ? आता पत्र दिलं ना, आता कशाला थांबताय? तसं नाही, काय दिवाळीचा पोस्टर आलाय आणि तुमच्या साहेबांचं लग्न सुद्धा आलंय. मग पुढे काय म्हणणं आहे तुमचं? हा, पोस्टर द्या आणि साहेबांच्या लग्नाबद्दल काहीतरी द्या. बादशाला या, सगळी बाकी देऊन टाकलो. काय चिंता करताय गरीबाची? द्या काहीतरी द्या ना. आता बघा, या घराचा मालक कोण? सुशील सावंत. लग्न कोणाचं झालंय? सुशील सावंत. मग तो असताना या आणि उरलेली जी बाकी आहे ना ती घेऊन जा. ठीक आहे, तुमची मर्जी. येतो आम्ही. प्रिय मित्र सुशील या. सन बीबी, तूने ये क्या किया या? बहुत बुरा किया. ये तेरी शादी नहीं, बर्बादी है. जल्द से जल्द तलाक लेके उसको छोड़ दो, नहीं तो तेरी जान खतरे में है. और तुझे क्या कहूँ, तेरा एक अच्छा दोस्त XYZ म्हणे तेरा एक अच्छा दोस्त. या असल्या धमक्यांना कोण भीक घालतोय? हॅलो राजू, बरा ये ना, बस बस रे. राजू, बरं सुशील आहे का घरात? नाही, आता सकाळीच दोघे बाहेर गेले. म्हणजे माझी पेरी फुकटच गेली म्हणायची. काय काम होतं का सुशीलकडे? हो, खास असून अर्जंट सुद्धा, पण तोच घरात नाही. मग बरा, चलूया आपण. हो, बसा हो, बसा. आल्यासारखा माझ्या हातचा फक्कड असा चहा पिऊन जा. बसा तुम्ही. आलो तुम्ही. जीवन, बरं बोल, काय करणार आहेस तू आता? तू सांगशील तसं, पण लवकरच हिला इथून उचलली पाहिजे. अरे मूर्ख आहेस का? सहज उचलून न्यायला ती काय खेळण्यातली बाहुली वाटली का तुला? शिवाय सुशील सोबत लग्न झालंय तर तिचं. यापूर्वी ती निराधार होती, आता सुशील सारख्या इंजिनियरचा भक्कम आधार आहे तिला. तेव्हा काय ते लवकर सांग. वेळेला एक दोन खून करायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. हे बघ, असा अविचार करू नकोस.
वेळ आली तरच काट्याने काट्या काढायचा. तोपर्यंत उलटी चाल ठेवून सगळा डाव उलटा करू. यापुढे तू सांगशील तो डाव खेळण्याची तयारी आहे माझी. मग त्यात माझा पराभव झाला तरी चालेल, पण तो डाव खेळणारच. ठीक आहे. हे बघ, मी आता बाहेर जातो, तू मला बाहेर भेट. आणि राजूने विचारलं पराग कुठे गेला तर काहीतरी थाप मारून दे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मुख्य विषयाला हात घाल. वेळ आली तर त्याला धमकी दे आणि चाकू सुद्धा दाखव. ठीक आहे. मी येतो, तुम्हाला बाहेर भेटतो. सुस्त पडली. फोटो आणि परत कुठे गेला? त्याचं काम आहे म्हणून तो बाहेर गेला. काय हरकत नाही, तुम्ही एक कप घ्या, एक कप घेतो. चहा घ्या. बसा. हो, बसा. बसा तुम्ही, मी ठेवून येतोय सगळं. सुशील काय लवकर येण्याची चिंता दिसत नाही. अहो, आता नुकतंच लग्न झालंय, सगळं काही नवीन आहे. बसा तुम्ही. आणि हे दिवस आहेत ना, ते मन मोकळेपणाने फिरण्याचे आहे. आणि वर्ष झालं ना, एखादं मूल झालं ना की सगळी बोंबा. राजू, एक प्रश्न विचारू तुला. हा प्रश्न विचारायला मी काय तुमचा विद्यार्थी आहे? हो, चेष्टेचा विषय नाही. तू सुशीलचा जिवलग मित्र आहेस म्हणून विचारतो. बरं बुवा, विचार. सुशील तुझ्यावर सख्या भावासारखी माया करतो, खरं ना? अर्थातच. अरे त्याच्यामुळे तर मी इतका सुंदर दिसतोय. तू त्याच्यासाठी तुझा जीव सुद्धा द्यायला तयार होशील. हो, त्याच्या सुखासाठी ना मी कुठलाही त्याग करायला तयार आहे. एकूण काय फार मोठी माया आहे तुझी परस्परांवर. हो, माया जडायला मायेचा माणूस असावा लागतो. कुठला कोणी निराधार कोणी, ना आई वडिलांचा पत्ता ना सगळा सोयऱ्यांचा, पण त्याने मायेने मला आधार दिला आणि तुला इथं आणलं, शिक्षण दिलं, चांगली नोकरी मिळवून दिली, बरोबर ना? हो. पण तुम्हाला काय विचारायचं होतं ते विचारलंच नाही अजून. हो, एवढी घाई करू नका, सर्व काही विचारणार आहे. हा, सुशील बाह्याबद्दल जर काही चांगलं असेल ना तरच विचार, आणि वाईट ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नाही. तरी सुद्धा तुला ते ऐकावंच लागेल. तुझ्या भल्यासाठीच आहे. अहो, सुशीलचं नुकसान करून ना मला माझा स्वार्थ साधायचा नाही. तरी सुद्धा तुला ते ऐकावंच लागेल. तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटतंय ना कुणास ठाऊक. तुम्ही कोण कुठले? त्या पराचे मित्र.
नाहीतर पराग काय लायकीचा आहे ना हे माहिती आहे मला. 2 महिन्यापूर्वी सुशील जवळ त्याने भांडण केलं होतं. शेवटी तो आनंदी आला. परागचा मित्र म्हणून मी गप्प बसलो, नाहीतर काय तुम्ही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. पराग कोड कसा आहे, अरे तुलाच काय सुशीलला सुद्धा चांगलं ठाऊक आहे. तेव्हा शहाणा हो आणि मी नीट सांगतो ते आहे. काय ते सांगून टाका लवकर. कदाचित राग येला मला. कदाचित राग येईल माझा, तरी तुला ते ऐकावं लागेल. तुला पुढचं आयुष्य जर सुखात जगावं असं वाटत असेल तर तुला माझं ऐकावं लागेल. कारण औषध कडू असतं पण घेतल्याशिवाय मग बरा होत नाही. स्वतःचा प्राण तुला हवा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे कर. सुशीलने ज्या मुलीवर लग्न केली ती ते सर्व काही माहिती आहे मला. ती कोण होती, तिचं पूर्वायुष्य काय होतं याची विचार करण्याची वेळ आता निघून गेली. यापुढे ती सुशील भाईयाची पत्नी म्हणजे माझी वहिनी आहे एवढंच माहिती आहे मला. पण तिच्यामुळे सुशील बदनाम होणार आहे किंवा कुणाकडून तरी मारला जाणार आहे. त्याने काय केलं? त्याने बरंच काय केले जे करू नये ते. अरे त्यामुळे तर ही समस्या उभी राहिली. त्यामुळे तू त्याच्या घरात राहून आमच्या गँग मध्ये सामील हो. इथं घडणाऱ्या सर्व गोष्टी तुला रोज आम्हाला सांगाव्या लागतील. नीट विचार कर. अरे झालाच तयार तर ठीक, नाही तर सुशीलच्या अगोदर पहिली बटर तुझी. आले मोठे मर्डर करणारे कोण घाबरतो असल्या धमक्यांना. पण या सुशीलने त्या वहिनी बरोबर लग्न केलं म्हणून यांचा सुशीलवर राग का? काय झालं तरी हे ह्या दोघांना कळता कामा नये. राजभैया कसला विचार चाललाय एवढा जबरदस्त? डोक्याला हात लावून कुठल्या तरी नाजूक भानगडीचा विचार करत असणार. होय ना भाऊ? नाही तसं नाही होईल. आज जरा माझं डोकं खूप दुखते. मुंडा दिली ताप करतो. अगं कुठल्या तरी कष्टपोल्या बाईचा विचार चालला असेल एवढा जबरदस्त. आता दोघांना साष्टांग नमस्कार घालून सांगू काय? हे माझ्या आईने बाबा, अरे खरंच माझं डोकं दुखतंय. आता तरी खात्री पटली ना तुम्हाला? तुम्ही बोलायला कोणालाही ऐकणार नाही. राजू तात्या कुठे गेले आहेत? बाहेर की आत बेडरूम मध्ये? तात्या ना ते बाहेर गेले त्यांच्या गावाला भेटायला. जाताना ना माझी चांगली हजामपट्टी करून गेले. काय केली हो त्यांनी तुमचं? करडपट्टी केली, हजामपट्टी केली, टाचणी केली, पूजा केली, सगळं अक्षरशः भाव असतात माणूस तो. अरे राजू तात्या आहेत ते माझे. अरे अरे पण माझेही तातेच ना ते. काय बहिणी बरोबर ना? तुमचं कधी चुकलंय का भाऊ? हा तोंडावर स्तुती करा आणि माझ्या मागे शिवाय द्यायला सुरुवात करा. आता असं म्हणा तुमचं काय कधी चुकलंय काय भाऊ? आणि मी गेलो की माझ्या पाठीमागे म्हणा काय साला झाकण्या मारतोय. म्हणजे काय हा म्हणतोय की मी शाना. कटकट नाही ती मेल्याची आमच्या दोघांच्या मध्ये. अरे पण आता कुठे चालला? बाहेर फिरायला. आता तुम्ही आला, आता माझी पाळी. का कंटाळा आला आमचा? उरकीच काहीतरी. नाहीतर हल्ली लग्न झाल्यापासून ना तुला घाणेरडी सवय लागली बघ.
घाणेरडी सवय कसली हो भाऊ? कसली म्हणजे काय विचारता? ओ पूर्वी हा असा नव्हता, आता हा असा झालाय. अरे असा म्हणजे कसा ते तरी सांग. बघ, लग्न झाल्यापासून ना तुला फुकटची हुशारी दाखवायची सवय झाली. वहिनी समोर अशा काही वाड्या मारतोस आणि सभ्यपणाचं नाटक करतोस. वा वा, वहिनीला वाटलं पाहिजे काय बाई माझे हे किती किती चांगले, माझ्यासारखी भाग्यवती मीच. ऐकावी संतांची वाणी आणि मी सुशीलरावांची लाडकी राणी. असा चेष्टा करा, मी आपला येतो. राजू भाऊ म्हणजे एक वल्लीच आहे. कुंदा, हे कुंदा, ये ना, ये बस. बसू आणि स्वयंपाक कोण करणार? आपण करू की नंतर, मी करेन तुला मदत. काही नको मदत करायला, आता आले ना मी या घरात. अहो, एक विचारू तुम्हाला, राग तर येणार नाही ना? अगं राग येण्यासारखं असेल तर मुलीच विचारू नकोस. बरं बाई, मी गप्पच राहते. बरं सांग, नाही येणार मला. कोण कुठली मी? ना आई वडिलांचा पत्ता, ना घराण्याचा, तरीही माझ्या बरोबर लग्न केलात तुम्ही. वाटलं ना, या गोष्टीबद्दल वाटलं ना तुला आश्चर्य? अर्थातच, तुमच्या तात्यांनी सांगितलं म्हणून लग्नाला तयार झालात तुम्ही. त्यांनी जर विरोध केला असता तर आपलं लग्न होणं शक्यच नव्हतं. अगं हवं असेल तर तसं म्हण, पण काही म्हणतो ना, माणसाच्या नशिबात जे असतं ना तसंच घडतं बघ. या मायेच्या गाडी ब्रह्मदेवाने बनलेले असतात, मग त्याला कुणीही कितीही कसंही विरोध केला ना तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आणि जात पुलिसा म्हणाली तर त्याचा काही संबंधच येत नाही बघ. तरी सुद्धा तुमच्या मनाविरुद्ध लग्न झाले असं नाही वाटत तुम्हाला? अगं आज तुला झालं तरी काय? असे नको ते विचित्र प्रश्न तू मला का विचारतेस? अगं लग्न केलंय मी तुझ्या बरोबर, तेही पूर्ण विचार करूनच. शेवटी माझा निर्णय मीच घेतला आहे. मला जशी हवी तशी पत्नी मिळाली. आता तरी तुझं झालं का समाधान? रागावू नका सुशील. खरं म्हणजे तुमच्यासारख्या सुशिक्षित दिलदार तरुणाची पत्नी होण्याची लायकी नाही हो माझी. मी कुठली कोण? रस्त्यावर पडलेली निराधार भिकारी कोण? सुदैवाने त्या राक्षसांच्या तावडीतून सुटले आणि क्षणभर या घराचा आसरा घेतला. पण त्या माणसाला आम्ही कायमच आसरा दिलाय. या इथे हे हातात हात घेऊनच पुढे जीवन प्रवास करणार आहे. या मायेच्या आधारावर भावी संसाराची स्वप्न रंगवणार आहे आणि ते साकारही करणार आहे. चुकून तुम्ही इंजिनियर झालात. खरं म्हणजे कवी झाला असतात ना तर आतापर्यंत डझनभर तरी काव्य संग्रह नक्कीच छापून झाले असते. पण काही म्हणतो ना, माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण 3 अतिशय अनमोल, कधी न येणारे, कधी न दिसणारे, ते म्हणजे जन्म, मृत्यू आणि लग्न. त्यातच महत्वाचे म्हणजे लग्न. माणूस आयुष्याचा ठेवा याच वेळी उपभोगत असतो. म्हणून तुला सांगतो, आपल्या लग्नाविषयी कुठल्याही मनात शंका कुशंका आणून लोक ते प्रश्न विचारू नकोस. एक वेळ माफी असावी सरकार, पुन्हा अशी चूक होणार नाही. माणसानं चुका जरूर करावी, पण त्या सुधारण्याची हिंमत असेल करत. अगं पुन्हा विचार करूनच तुझ्या बरोबर सप्तपदी चाललो आहे. तुझ्या बरोबर लग्न करण्यापूर्वी अगं कित्येक मुलींनी माझ्यावरती प्रेम केलं आहे. मग तुम्ही स्वस्तच बसला? अगं वाटलं ना आश्चर्य? अगं तुम्ही स्त्रिया म्हणजे ना अगदी मस्तानीच आहेत. अगं स्वस्तच राहिलो शुक्रमुलींसारखा. अगं कित्येक मुलींनी माझ्यावरती प्रेम केलं आणि शेवटी त्या पळून चुकल्या की हे ध्यान त्या मार्गातलं नाही. माझा मार्ग सोडला आणि दुसरा सावध पकडून लग्नाच्या बोल्यावर चालल्या. आणि शेवटी पहिल्यांदा बाई होत्या, आता आई सुद्धा झाला, तरी सुद्धा मी अजून तसाच कोरा करकरीत. तर
काय आपण सासुपणाचं आवडतंय कुणी ऐकलं तर म्हणे किती सभ्य आहे हा माणूस बिचारा. आता मी बिचारा नाही हा, आता मी सुद्धा तयारी करणार. तयारी कसली? अगं कसली म्हणजे काय, अगं 2 या 3. अहो ऐकेल कोणी? अगं ऐकलं तर काय झालं, अगं आता तर आपलं लग्न झालेलं आहे. पूर्वी काही लोक चोरून नको त्या भानगडी करायचे आणि आपलं तर. आता गप्प राहणार का तुम्ही? हे बघ विषय तू काढलायस, मी नाही. हे बघ कोणाला हेवा वाटत ना असा सुखी संसार करणार आहे तुझ्या बरोबर. निराधाराला आधार देणं हीच खरी माणुसकी, हाच खरा धर्म. अगं तुझ्यासारख्या म्हणूनच तर तुझ्यासारख्या अडचणी सापडलेल्या निराधार मुलीबरोबर लग्न केलं मी. सुशील खरंच अगदी मनात होतं तेच झालं. अगदी मनासारखा जीवनसाथी लाभला मला तुमच्या रूपानं. आज धन्य धन्य झाले मी. जवाब नाही. मग आहेच मी भाग्यवान. मी अशी तशी नाही. आता येऊ का? अरे कोण बरा ये ना. बसलं तर चालेल का? अरे तू पण या बस ना. मी इथे अचानक येऊन तुमच्या प्रेमाचा बेरंग केला. चांगलं नाही झालंय. तुला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अरे आजच अरे कालच लग्न झालेलं आहे. माझे हे प्रेमाचे रंग खेळण्याचे दिवस आहेत आमचे. तू आलास माझं समाधान झालं. निदान यावेळेस तरी मी इथे यायला नको होतं असं वाटतं मला. परत असं मनाला लावून घेऊ नको. अरे पण काय रे त्याला पुन्हा बरोबर माझं लग्न ठरलं. त्या दिवशी अगदी तावातावने रागावून माझ्याकडे निघून गेला. पण आज का आलास? असंच ना? नाही रे तसं काय नाही. पण अरे तसंच आहे सुशील. मी इथे आलो ते तुझ्यावर असलेल्या मित्रप्रेमा खातर.
कसंही असलं किंवा तू काही समज, तुला माझा मित्र नव्हे तर माझा पाठचा भाऊच समजतो. पण त्या दिवशी तू अगदी गावातावणी रागावून माझ्यावरती निघून गेला. हा म्हणाला थांबला सुद्धा नाही. जाऊ दे, सोडून दे. भावनेच्या भरात काय बोलला असेल तर माफ कर मला. मी ते त्या दिवशी विसरलो. पण तू आवाज आलास, माझ्या मनाला खूप समाधान वाटला, आनंद वाटला. माझा जिल्हाच मित्र मला आज पुन्हा भेटला. बरं हा, मग मी जरा चहा घेते. अरे नको, मला चहा नको. आता एक दिवस जेवायला ट्रेन येते. मग काय म्हणताय सुशीलराव, कसा चाललाय तुमचा नवा संसार? अगदी मजेत चाललाय आमचा संसार. सद्गुणी पत्नी मिळाली कुंदाच्या रूपाने. मृगजल आहे ते. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मला म्हणायचंय, आता तुमचा नवा संसार चालू झाला, पुढे पोरं बाळ होतील तेव्हा हैराण होशील आणि वाटेल उगाच लग्न केलं. अरे पुढचं कुणी काय पाहिलं आहे? भवितव्याच्या पोटी काय लिहिलं हे कुणी पाहिले का कधी? कबूल, पण तरी सुद्धा सावध असावं माणसानं. भविष्यावर विसंबून राहिला तर यश मिळेल हे कशावरून? जाऊ दे, पुढचं पुढे. एकूणच काय, तू सुखात आहेस ना? चांगली बायको मिळाली तुला, अगदी तुझ्या मनासारखी. मग ती कोणी का असली ना, तिचं पूर्वचरित्र कसंही असलं तरी यापुढे ती तुझ्यासोबत संसार करणार आहे. हे ऐकून छान वाटलं. शेवटी मित्राचंच प्रेम बघतो. अरे पण एक चांगला मित्र. सुशील, मी सुद्धा तुझा एक चांगलाच मित्र आहे, हे तुझ्या लक्षात असावं. मी तुला कधी वाईट म्हणालो का? अरे माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम माया नसती तर तू आज इथं आला नसता. बरं, माझा पूर्ण भरोसा आहे तुझ्यावरती. ती मुळीच काळजी करू नको. आभारी आहे सुशील. अरे निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवलास. खरं म्हणजे तुझ्यासोबत मैत्री करण्याइतपत लायकी नाही माझी. अरे तू एक प्रसिद्ध इंजिनियर आणि मी मवाली गुंड. अरे तुझ्या घरातच काय, तुझ्या दारात सुद्धा उभी राहायची लायकी नाही माझी. बरं, अरे लायकीवरून दोस्तीची किंमत ठरली असती तर या जगात मित्रत्व हे नातं तुटलं नसतं. अरे दोस्ती ही अशी चीज आहे की तिच्या जवळ सभ्य मवाली गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित ही समाजाने निर्माण केलेली वद्य हवेतच विरघळून जातात. बरं तू बस, मी आलो. बरं ठीक आहे. परफेक्ट असा संवाद साडी गावणे त्याच्यामध्ये बेडरूम मध्ये. आपण चहा घ्या. मी चहा घेत नाही. पूर्वी घेत होता. हो, पूर्वी घेत होतो, पण बाहेर. या घरात नाही आणि यापुढे सुद्धा नाही. कारण या घराचं मीठ खाल्लं तर मला बेईमान होता येणार नाही. त्यामुळे चहा नकोय मला. बेईमानी करायला या घराने काय केलंय तुमचं? हे तुला चांगलंच माहित आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? का उगाच संशय करतेस? आताच्या माझ्या 4 शब्दावरून मला वाटतं मला काय म्हणायचं हे तुला कळलं असेल. तेव्हा हा ट्रे आतमध्ये घेऊन जा, नाहीतर इतक्यात सुशील येईल आणि त्याने तुला माझ्यासोबत बोलताना पाहिलं तर उगाच भलता संशय येईल आणि तुमच्या संसारात सुरुंग लागेल. परत तू जाऊ दे, माझ्या प्रतिज्ञेबद्दल बोलतेस ना तू? आठवण आहे मला त्याची. कृपा करून हा ट्रे आतमध्ये घेऊन जा. नमस्कार कुंदा सुशील सावंत. आमची आठवण असू दे मात्र.
तू केव्हा लग्न करणार आहे? जे रे त्या असल्या लफड्यात मला काही पडायचं नाही. अरे तुझ्यासारखा संसार करायला आणि सुखी संसार असायला एखाद्याचं भाग्यच लागतं. अरे माझ्यासारख्या मवाल्याला कोण मुलगी देणार जे कदाचित तुझ्यासारखं. अरे मी असा विचार करणार नाही. माझ्यासारखं चान्स मिळायला म्हणजे? अरे जसं तुझं लग्न अचानक झालं तसा योगायोग आला तरच विचार करेन मी. एक निराधार पोरगी आलीच घरात तर विचार करेन लग्नाचा. की संसार झाला तर होईल जसा तुझा झाला तसा. अच्छा असं म्हणतोस होय, मग काही हरकत नाही. अरे माझं एक काम होतं तुझ्याकडे. अच्छा म्हणजे काम होतं म्हणून तू आलास माझ्याकडे? अरे तसं नाही रे, तुझ्या लग्नात सुद्धा मला यायला जमलं नाही. मला वाटलं तुला माझा राग आला असेल, तोच राग घालवण्यासाठी मी इथे आलो आहे. तुझं माझ्याकडे काही असं महत्वाचं काम आहे का ते तरी सांग. हो, दुसरं महत्वाचंही काम आहे. त्या समोरच्या बिल्डिंग मध्ये एक डबल रूम भाड्याने झाले. ती माझ्या मित्राला घ्यायची, पण माझ्या मित्राचा आणि त्या मालकाचा सौदा पटतच नाही. जर तू मध्यस्थ केलीस तर फार बरं होईल, कारण त्या मालकाची आणि तुझी चांगली मैत्री आहे. एवढंच ना? चल मग कधी जाऊया? आता आलास तर बरं होईल. असं म्हणतोस? हा मग कुंदा, ए कुंदा, हे बघ मी जरा बाहेर जाऊन येतो, थोडं काम आहे माझं. कसलं काम? असं घाबरण्यासारखं काहीच नाही, येतो मी. लवकर या. तुम्ही स्त्रिया म्हणजे ना मनात शंका कुशंका आणून नको ते विचार करत रडत बसते. येतो मी लवकर. चल ये परत. हो चल. ए कुंदा, कुंदा आहे रे. तू इथं? अगं सत्य नसलीस तरी मानलेली का होईना, बहीणच आहेस का तू माझी? म्हणून अशी रस्त्यावर टाकलीस? माझ्या अब्रूचा लिलाव मांडायला तयार झालास? अगं आता तरी सुखात आहेस ना? अगं तुला घराबाहेर काढली म्हणून सुशील सारखा इंजिनियर एक सुशिक्षित तुला पती मिळाला. फार बेभानी केलीस माझ्यावर. जा आता, पुन्हा येऊ नकोस इथं. इतक्या लवकर विसरलीस? तू विसरायला लावलास. मी तर माझा थोरला भाऊच समजत होते रे तुला. बस ऐकलंय, आम्हाला वेळ नाही मला. अरे तुला थांब म्हणून सांगताय कोण? तर चालतो उठून. अगं रस्त्यावर भीक मागणारी भिकारी तू. माझ्या आईने उदार मनाने तुला आसरा दिला आणि स्वतःच्या मुलीसाठी वाढवलेले हात बेमान निघालीस. शब्द मागे घे जीवन. आता ती नावाने हाक मारू लागलीस. यापुढे हीच योग्यता आहे तुझी. यापूर्वी दादा म्हणायची मी तुला. तुझ्या आईने मला आधार दिला, लहानाची मोठी केली, अगदी पोटच्या पोरीसारखी माया केली. याची जाणीव आहे मला. तिला मी कधीच विसरणार नाही, अगदी 7 जन्म सुद्धा. माझे आई वडील कोण होते, कुठे आहे, मला काहीच माहित नाही. म्हणून तुझ्या आईलाच मी माझी खरी आई मानते रे. पण ती हे जग सोडून गेली आणि माझ्या दुर्दैवाला सुरुवात झाली. ती गेली आणि तू बदललास. पाठच्या भावासारखा वागता वागता मानलेली नाती दिसू लागली तुला. आणि शेवटी एवढा बदललास की माझ्या अब्रूचा बाजार मांडायला तयार झालास. मग
नाही. नाहीतरी मानलेली नाती थोडी टिकतात या जगात. अगं कधीतरी वादविवाद होतातच. यापुढे तुला सुद्धा मी कायमच विसरणार आहे. आभारी आहे. खरंच समाधान वाटलं हे ऐकून. जा आता चालतो ऐकून. जातो, पण आतापर्यंत तुला आम्ही वाढवले त्याचे 5 लाख रुपये दे तुझ्या नवऱ्याकडून. अगं ते मिळाल्यानंतर इथं कधीच येणार नाही. नाही, तुला एक पै देखील मिळणार नाही. तर चालतो ऐकून. अगं आता गेलो तरी पुन्हा येईलच इथं 5 लाख रुपये मिळेपर्यंत. आणि मी ते नाहीच दिले तर अगं तू नाही दिलेस तर जबरदस्तीनं ते वसूल करण्याची ताकद आहे माझ्यात. तुला रस्त्यावर आणून भिकेला लावीन आणि परागच्या मदतीने सुशीलचा खून करीन. एवढ्या उलट्या काळजाचा राक्षस आहेस तू. हे किती शिव्या दे, त्याचा काही उपयोग होणार नाही. यापुढे सुशीलचा खून करीन आणि तुला रस्त्यावर आणीन. सुशीलला हात लावण्यापूर्वी तुझा पोता बाहेर करतो. सोडा. तुमच्या सुशीलची शपथ आहे. सोडा त्याला. सुशीलची शपथ घातली तुम्ही. इथं त्याच्या दैवाने बाजी मारली. जा हरामखोरा, आज सुटलास तू माझ्या हातून. एक दिवस या मंग्याच्या हातून मारणार आहेस तू. ठीक आहे, आता जाऊन सांगतो परागला. नाही तुला फाडून टाकण्याचं नावाचं जीवन नाही. अरे जा रे. अरे परागच काय. तुमचे दोघांचे वर गेलेले बाप जरी आले ना तर या मंगेश घाबरत नाही. आज संध्याकाळी येतो तुला बोलल्या. जावे, आज वाचलास तू. अरे तुला जे काही करायचं ना ते करून घे. रस्ता मोकळा आहे. अरे संध्याकाळी येतो तुला बोलल्यात. मग हे दादागिरीची भाषा बोलू नकोस. तुझा आता मरणच जवळ आलाय. मंगेश राहता कुठं? अंधेरीच्या झोपडपट्टी. काय काम करता? रेल्वेत पाकिट मारतो. खरं सांगायला लाज कसली. हो, पण असले गाणे करता का? पोटासाठी माणूस पोटासाठी काही पण करतो. हे सारं पोट नसतं ना तर ह्या जगात तुम्हाला कुणी वाईट दिसणार नसतं. हो, पण चांगली नोकरी करायची. हो, असल्या घाणेरड्या धंद्यापेक्षा ती बरी. नोकरी अहो ती मिळत नाही त्याला काय करणार. अहो पोट जाळण्यासाठी लोकांची पाकिटं मागतो. माझ्यावर आणखीन 3 जीव अवलंबून आहे. म्हणजे लग्न झाले तुमचं? अहो लग्न करून आणखीन ह्या भानगड करून कोण घेतो वाढवून. माझ्या आई 2 भावंड आहे. इथं कोणाला भेटायला आला? सुशीलला. सुशील माझा मित्र आहे. त्यापेक्षा तो माझा देव आहे. त्याच्याबद्दल कोणी वाईट बोललेलं मला खपत नाही. सुशीलच्या उपकाराच्या ओशाखाली जगून गेले. मला नाही कळलं काही. काहीच काय. सुशील आल्यावर विचारात या मग कळेल तो. सुशील कुठे गेला? त्याला भेटायला काम होतं त्याच्या. पण आता ते घरात नाही. तुम्ही काही घाबरू शकतो. मी जरी वाईट धंदे करत असलो तरी मनाने खूप चांगला आहे. गुंड मवाली कसाही असलो तरी सुशीलचा एक सच्चा मित्र आहे. काय काम होतं तुमचं? तुम्हाला काही पैशांची मदत हवी का? त्याच्यासाठी आतापर्यंत कधीच कुणाकडे हात पसरले नाही आणि यापुढे ती वेळ येणार नाही. मग कसलं काम आहे तुमचं? ते सुशील आल्यावर कळेल.
ए काढवानो तुमच्याच पोरांना सांगतोय माझ्या नादाला लागू नका. माझ्या नादाला लागलात ना चालेल तुम्ही सालपाटा काढीन. माझ्या डोक्यात जाऊ नका. गाढवांना पोरं सांभाळता येत नाही मग असल्या भानगडीत पडतातच कशाला. सगळा चावटपणा आणि फाजीलपणा. काय झाले तात्या? अरे काय झालं काय? ती खाली पोरं खेळताय. अरे एकाने चेंडू टाकला दुसऱ्याने मारला. अरे तो माझ्या पाठीत लागला ना तरी सुद्धा ती गाठीसाठी ओरडताय. हो 6. अरे मी करून खाली बसलो ना रे. अरे तोंडाने भरपूर शिवाय घातल्या तशी काठी पळाल्या आपापल्या घरात. जाऊ द्या हो मुलांच्या काय एवढं मनावर लावून घेता. अरे त्या पोरांच्या 80 वर्षांना कळायला नको. इथं न खेळता त्या खाली मैदानात खेळा असं सांगण्याचं त्या आई वडिलांचं कर्तव्य नाही. अरे आता पाठीतच लागा चेंडू म्हणून ठीक. अरे दुसरा कुठे खाली वर लागला असता तर मी मेलो असतो ना रे. पण त्याला आता काय करणार? अरे राहणार त्या पोरांच्या आईची बाबाच्या नावानं. अरे ही मुंबई म्हणजे साली वैताग लागली. सगळीकडे नुसती बोंबाबोंब. छे आता लवकरच इथून मुक्काम ठरवलेला बरा. नाहीतर इथंच आमची किल्ली बांधावी लागेल. काय भरोसा? असं अभद्र बोलू नका तात्या. काय बोलू नका. मंगेश तू ते कळशी मारण्याची अभद्र धंदे सोडलीस की अजून चालूच आहेत? सोडणार आहे. कधी? तुरुंगात गेल्यावर. आणि हा आमचा सुशील आला नाही अजून. हल्लीच्या पोरांनी सगळी लाभ लज्जा सोडून टाकले. पूर्वीची माणसं एक पूल होईपर्यंत एकमेकांसोबत बोलत सुद्धा नव्हती. आणि हल्ली काय कसून बाई तू कधी आलीस? आणि सुशील कुठे आहे? ते बाहेर गेलेत मित्रांबरोबर. गुलशन में गुल खिलते हैं. तू कधी आलास? अरे तात्या तुम्ही कधी आला? तुला दिसतो तेव्हा. आणि काय रे तू बरा आहेस ना? अरे मला वाटलं तुला वाताचा झटका बिटका झालाय की काय? हा महबूबा काय झालाय? हा अरे तिकडे बम झालाय आणि हा इथं आग लावून इथं उभा राहिलाय. अरे तुला भूतानं झपटलाय की तुला वाताचा झटका झालाय? त्याचं काय तात्या? गप्प बाई तू तिथं नाही तर थोबाड फोडून टाकेल तुझं. अरे त्या साधू संतांची गाणी म्हणा, तुकाराम बुवांचे अभंग म्हणा, मनाचे श्लोक पाठ करा. हे नाही ह्यांचं आपलं दुसरंच भजन. अरे त्या रामाला बोलवा, त्या श्रीकृष्णाला आलवा. अरे हा तुझा महबूबा कशा मध्ये हवाय? अरे राजू तात्याला आवडत नाही ती गाणी म्हणू नको. यापुढे हा तात्या इथं थांबणार नाही. या मुंबईपेक्षा ते आमचं कोकणच बरं. शिवाय सुशीलची काकू तिकडे माझी वाट पाहत असेल. सारखे माझ्या वाटेकडे तिचे डोळे लागले असतील. तात्या सुशीलची काकू म्हणजे तुमची कोण हो? माझी बायको. हा तुमच्या मुंबईकरांच्या भाषेत म्हणायचं म्हणजे माझी मिस माझी. तात्या मिस नाही मिसेस. हा तेच ते. पुन्हा मला विचारण्याचा गाडोपणा करू नकोस. अरे मंगेश तू कधी आलास? तुझी वाट पाहत थांबली. बरा आहेस तू? काय म्हणतो तुला संसार? अरे अगदी सुखात चाललाय माझा संसार. मंगेश आईची तब्येत कशी आहे? आता बरी आहे. माझ्याबद्दल म्हणशील तर एकदम मजेत चाल. अरे मंगेश माझ्या लग्नाला का नाही आलास? माफ कर. अरे तुझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी पकडलं गेलो. महिनाभर आतच होतो. आज मुद्दामच आलो तुला भेटाय.
सुशील, अरे आज सकाळी विरार लोकांच्या गर्दीमध्ये एका गुजरातीचा उडवला हात. तो तुला भेट म्हणून देणार नाही. हे शरफ, हीच माझ्या दोस्तीची किंमत ठेवलीस. अरे अरे पुन्हा तू मला तुझा थोबाड दाखवू नकोस. अरे तुझी लायकी सुद्धा नाही माझ्या समोर उभं राहायची. अरे त्यावेळी तुला वाचवलं तर तुझा पुनर्जन्म व्हावा म्हणून. पण नाही, तू सुधारणार नाहीस. अरे तुझे हे काळे हृदयाचं अजून सोडले नाहीस. यापुढे तू मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. अरे जा जा, चालतो हो इथून. आतापर्यंत या मंगेशने मार घेतला तो फक्त पोलिसांचा. आज तू मला मारतोस. मला वाईट नाही वाटलं नाही. या आघातानं नवीन दृष्टी आली. या पोलीस तू मारले असते तर आज मी नक्कीच सुधारलो असतो. बस आज चोरी पाकिट मार बंद. ही अखेरची चोरी. या पायाची शपथ घेऊन अरे हमाली करी, रस्त्यावर बूट पॉलिश नाही, पण या पुढे चोरी करणार. पण तुला एकच सांग, तुझ्या वाईटावर उठला, तुझ्या अंगाला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, पण त्याचा मात्र पोता काढल्याशिवाय राहणार. तुझी तू माझा आदर्श आहे. तू माझा देव आहे. तू माझा देव आहे. येतो मी.